आज एक मोठी निर्णय आणि आनंदाची गोष्ट काल न्यायालयाने ठरवली हायकोर्टाने, आणि आज आपण राजवाड्याच्या परिसरात आपण प्रेस घेतोय. तर मी सर्वात प्रथम सावंतवाडीच्या नागरिकांना, आजूबाजूच्या गावाच्या, आपले पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि आज समोर पत्रकारांना सगळ्यांना नमस्कार. भरपूर दिवसापासून, वर्षापासून हे मल्टी स्पेशालिटीचं विषय चालू होतं आणि आज काल तो निर्णय लागला. कुठेतरी सेटलमेंट आणि ॲफिडेव्हिटच्या मार्फत तो विषय संपूर्ण झाला. जॉईंटली ॲफिडेव्हिट होत नव्हतं, जॉईंटली MOU होत नव्हते, त्या कारणामुळे कुठेतरी थांबलं गेलं होतं. पण आज राजघराणा म्हणून आम्ही 70 गुंठे जमीन ती कुठेतरी आम्ही दिलेली आहे शासनाला. ह्या नाल्याचा मार्ग असेल तर तसंच आपल्याकडे त्याच्यापैकी 50 गुंठे राहिलेले आहेत ते सोडून. तर मी एवढंच म्हणेल की ती केस 1986 पासून चालू झालेली होती आणि आत्तापर्यंत ती केस 2006 मध्ये हायकोर्टात आली आणि आत्तापर्यंत ते निर्णय आता झालेले आहेत. तर एवढ्या वर्षानंतर कुठेतरी हे निर्णय संपूर्ण झालेले आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. मी नुसतं एक गोष्ट, राजघराण्याबद्दल चुकीची बातमी पसरवली जाते, काही चुकीची माहिती दिली जात होती. तर मी एवढं वेळ कशाला बोलत नव्हतो, कशाला मी म्हणत होतो की तोपर्यंत आपल्याकडे कोर्टाचं काय एक निर्णय मिळत नाही हातात, तोपर्यंत हे प्रश्नावर बोलणं चुकीचं होईल. आणि आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये पण एक वचन दिलं होतं की हे प्रश्न आपण कुठेतरी मिटवणार आहे, कुठेतरी आपण मार्ग सोडवणार आहे. तर ते पण आपण संपूर्ण केलं. पण काही गोष्टीच्यामुळे ते राहिलं होतं. ही निर्णय पण डिस्ट्रिक्ट कोर्टाची पण निर्णय कुठेतरी आमच्या बाजूने झाली होती आणि नंतर शासनाने ते निर्णय अपील केलं आणि हायकोर्टात गेले. त्याच्यामध्ये जमीन आपल्याकडे सोडली होती आणि बिल्डिंगची खालची जमीन ती शासनाकडे राहिली, म्हणून कोर्ट अपीलात गेले आणि स्टे आपण घेतली नव्हती, स्टे शासनाने घेतली होती. आणि शासनाने नाव आणि काय तिथं करू नये म्हणून स्टे घेतली होती. तर काय काय गैरसमज होते की कुठेतरी आम्ही स्टे घेतली होती, ती तशी नव्हती. कशाला आम्ही काय म्हटलं, केस असून दे काय असून दे, लोकांच्या हितासाठी कुठेतरी हॉस्पिटल चालू आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा येऊ नये, कुठेतरी अडचणी येऊ नये. आणि आज पण तोच प्रश्न घेऊन आम्ही कुठेतरी हे श्रेयसाठी नाही, कुठेतरी पैसेसाठी नाही, आपण हे हॉस्पिटल आणि ती जागा आम्ही हॉस्पिटलसाठी दिली, कुठेतरी लोकांची सेवेसाठी दिली, आरोग्य सुविधा इथे उपलब्ध करूसाठी दिली आहे. कशाला दरवेळी असं झालं असेल की राजकारण आम्ही आणतो, काही राजकारणाचे विषय येतात. तर मी आता म्हणेन की इथं राजकारण नाही, काय नाही, इथं लोकांच्या सेवेसाठी राजकारण पहिल्यापासून पाळतोय. ते बापूसाहेब महाराज असतील, शिवरामराजे असतील, ती परंपरा लोकांसाठी जमीन देणं आणि लोकांची सेवेसाठी आणि शहरासाठी विकासासाठी जमीन देणं, ते दरवेळी आपलं राजघराण्याचं हेतू आहे आणि 100% आपण तसंच करत राहणार. इथलं पुढच्या वर्षामध्ये पण असतील किंवा पुढच्या पिढीमध्ये पण असतील, ते आपण परंपरा जीवित ठेवणारच. आज बोलायचं असेल तर की आम्हाला भरपूर आनंद वाटतंय की भरपूर जणांनी आम्हाला फोन केला, भरपूर लोकांनी आमचे आभार मानले. आम्ही म्हटलं हे आभाराची गोष्ट नाही आहे, कुठेतरी आम्ही केलेलं आहे ते नुसतं लोकांची सेवेसाठी आणि इथून पुढं पण आपण त्याच पद्धतीने